पूर्वी कोणत्याही कामाला घरून निघाला की उजव्या भागाच्या शेतात बसलेले कावळे दिसणे शुभ शकून आहे. झाडावरचे नाही, ते कधी कधी विधानसभेसारखे बसतात ना, 50-50 कावळे बसतात शेतात, पण उजव्या भागाच्या शेतात पाहिजे. आपण चाललो म्हणजे उजव्या भागाच्या शेतात बसलेले जर कावळे दिसले, समजायचं आजचं काम 2.25% होणार. दाहीन काग सुकेत सुहावा. हा बरं, सगळेच सांगतो, जाऊ द्या. नकुल सब दर्शू पावा. नकुल म्हणजे मुंगूस. हे नीट ऐका, मुंगूस दिसणं शुभ शकून आहे. मुंगूस. सानुकूल त्रिविध बयारी. 3 प्रकारचा वारा म्हणजे शीतल, सुगंधी आणि मंद. सगट सभाला उभारणारी, डोक्यावर पाण्यानं भरलेला माठ आणि कडेवर लेकरू अशी महिला दिसणं शुभ शकून आहे. माठ डोक्यावर शुभ शकूनच आहे, पण कडेवर जर लेकरू असेल तिच्या, समजायचं आजचं काम 2.25%. सगट सबाल 2 शब्द आहे. डोक्यावरच्या माठासह आणि कडेवरच्या लेकरासह महिला दिसणं शुभ शकून. लोहा फिर फिर दर्श दिखावा. लोहा म्हणजे नांदेड जिल्ह्यातला तालुका नाही, लोहा. लोवा वजनाचा ओन त्याला काना. लोवा त्याचा अर्थ होतो मराठीत कोल. बरं का, कोल दिसणं सुद्धा लंके, कोल दिसणं शुभ शकून आहे. लोवा फिर फिर दर्श दिखावा. सुरवी सन्मुख शिशुई पिलावा. वासराला पाजत पाजत गायीचं सामोरून येणं हे शुभ शकून आहे. मृगमाला फिर दहिनी आई. हरणाचा कळप डावीकडून उजवीकडे आडवा जाणं शुभ शकून. छेम करिक छेम विशेषी श्यामा बाम सुतर पर देखी. डाव्या भागाच्या वृक्षावर कोकिळी पक्षाचं गायन शुभ शकून. सन्मुख आई दधी अरु मीना. दही विकणारी महिला दिसणं शुभ शकून. मासे विकणारा कोळी दिसणं शुभ शकून. आणि वेदाचं पुस्तक हातात घेतलेला ब्राह्मण दिसणं शुभ शकून. मी का सांगतो, दशरथ राजा वरात घेऊन निघाला, एवढे शकून का आज शकुनालाही वाटलं आपल्यालाही पवित्र व्हायची संधी आहे. ब्रह्माचा बाप चाललाय वरात घेऊन, ही पुन्हा संधी नाही. तुम्हाला माहिती आहे, सगळे रामायण प्रेमी तुम्ही बसलेला. कोरोनाचा काळ, त्यावेळेला भूमिपूजन मंदिराचं झालं पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते. आपण टी व्हीला पाहत होतो. आणि ते ब्राह्मण वगैरे मंत्र सांगायला होते. पूजा झाल्यानंतर ब्राह्मणाकडे माईक दिला. हे आपण पाहिलं टी व्हीला. माईक बोलो भाई. आणि मग ते न बोलता रडणं सुरू झालं ब्राह्मणांचं. मोदी जी म्हणाले, क्यों भाई, पूजा करते करते हमारी कोई गलती हो गई क्या? नहीं जी साहब. तो रोते क्यों? एक खुशी के आंसू है साहब. जिंदगी नहीं हमारी कितनी पीढ़ियां बीत गई जी राम लल्ला का पूजन करते करते, लेकिन ऐसा अवसर कब मिलेगा साहब, जो भारत का प्राइम मिनिस्टर आज हमें यजमान मिला है. ये खुशी के आंसू है. मी का सांगतो, मुद्दे लक्षात घ्या. आज शकुनालाही वाटलं आपल्याला पवित्र व्हायची संधी जीवनात आहे. आज परमेश्वराचा बाप वरात घेऊन चाललेला आहे, म्हणून सगळे शकून. आता इतकी वेळ नाही आपल्याकडे, पण बरोबर करू. तास संपला, तुम्ही घड्याळ पहा, झालं संपलं, लगेच संपत आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता काय 2 तासात तर तुम्हाला मोकळे करतो मी. सीमेवरती 2 सागराचं मिलन झालं. 2 सागर म्हणजे अयोध्येचा जनसागर, मिथिलेचा जनसागर. इथून दिसेल तुम्हाला. तिकडून सर्वात पुढे महाराजा जनक, बंधू कुशकेतू, सोबत शतानंदजी, विश्वामित्र, राम, लक्ष्मण. इकडून सर्वात पुढे महाराज दशरथ, सुमंत प्रधान, वसिष्ठ, गुरुदेव आणि भरत, शत्रुघ्न. लक्षात आलं ना. आता मुलीचा बाप आहे जनक, मुलाचा बाप आहे दशरथ. हे मिलन पहा. तुमचे प्रसंग आहेत नेहमी नेहमी, तुम्हाला हे करावं लागतं, म्हणून नीट ऐका. जनक राजा अति घाईनं आला दंडवत घालायला. तेवढ्या चपळानं दशरथ राजा गेला, दंडवत घालू दिला नाही, कडकडून मिठी मारली. आणि राजा जनकानं खांद्यावर मान टाकून जे रडणं सुरू केलं. जनकजी म्हणाले, महाराज आप पुत्र के पिता, मैं कन्या का पिता. पुत्र के पिता का अधिकार बड़ा होता है, कन्या के पिता का अधिकार छोटा होता है, मुझे पैर पडने दो. हा मुलीच्या बापाचा व्यवहार जनकापासून शिका, बरं का डोंगरेजी. पण मुलाचा बाप किती नम्र असावा
हे राजा दशरथाकडे पहा. दशरथ जी म्हणाले, मिथिलापति आप कन्या के पिता, मैं पुत्र का पिता. जी, अरे कन्या का पिता दाता होता है, पुत्र का पिता याचक. मैं तेरे दरवाजे का भिकारी हूं महाराज, मुझे स्वीकार लेना. आता कुठं लावायचं हे? आणि लक्षात ठेवा, मुलीच्या बापानं स्वतःला कमी समजायचं कारण नाही. इथे बरेच मुलीचे बाप बसलेले असतील. मुलीचा बाप कोण आहे? मुलीचा बाप दाता आहे. दाता, दाता कोणाला म्हणतात? दान करतो त्याला. मग पुत्रदान शब्द आहे का कन्यादान है ना? दान करतो तो दाता, मागायला येतो तो भिकारी नाही म्हणू आपण, याचक. अर्थ एकच आहे. नालायक म्हटलं काय, लायकीचं नाही म्हटलं काय, हे मराठी आहे. नालायक म्हटल्यावर राग येतो, लायकीचं नाही म्हटलं की पहिल्यापेक्षा बरं वाटतं. पण अर्थ एकच, भिकारी काय ना याचक काय. माहिती तुम्हारे दरवाजे का भिकारी मुझे स्वीकार. स्वर्गात राजे दशरथ गेले तर इंद्र उतरतो न अर्ध्या आसनावर बसवतो. एवढं वजन ज्याचं स्वर्गात आहे त्या दशरथाचे उद्गार आहे, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूं, मुझे संभाल लेना. अरे 2 गुंठे ऊस असतं भाऊ मुलीच्या, त्या मुलाच्या बापाकडे, बरं का डोंगरीजी. 2 गुंठे ऊस, त्या 2 गुंठे ऊसात गाजर गवत, न त्या गाजर गवतांचा ऊस दिसत नाही, तरी मुलाच्या लग्नात रुसून बसतो. काही पाहुणे, चला पुढं. नाही येणार. अरे चांगला होता आतापर्यंत, चल ना पुढं. नाही येणार मग तुझं काय झालं? काय बाप आहो नवरदेवाचा? हो सगळ्यांना माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं? मी नवरदेवाचा बाप आहे. हो सगळ्या पाहुण्यांना माहिती आहे, चला पुढे. नाही येणार. काय झालं? बाप आहो नवरदेवाचा. अरे तुझंच नाव छापलं पत्रिकेत नवरदेवाच्या नावापुढे, तू स्वतः एवढ्या मंडपात पाहुण्यात संशय घेतो. बापाचा आहे तू नवरदेव, चल ना पुढं. नाही येणार. काय झालं? मला का पहिला पटका नाही बांधला? लेका काय बिघडलं? नाही बांधला. 2 गुंठे उसनं गाजर गवत बसला रुसून. अरे भगवंताचा बाप म्हणतो, मैं तुम्हारे दरवाजे का भिकारी हूं महाराज, मुझे संभाल लेना. हे आमच्या जीवनातल्या प्रश्नाची उत्तरं म्हणजे कथा आहे, मनोरंजन नाही. आता सर्वांचं स्वागत झालं, सर्वांचा सन्मान झाला, पण 2 साधू एकत्रित आले. जनकाच्या वतीनं शतानंद, राजा दशरथाच्या वतीनं वसिष्ठ, आणि 2 साधूची चर्चा सुरू झाली. वसिष्ठाला शतानंद म्हणाले, बाबा काय योग आहे, तुमच्याकडे 3 मुलं शिल्लक, आमच्याकडे 3 मुली शिल्लक. सीता तर आम्हाला फायनल झाली, सीतेची बहीण आहे उर्मिला, देऊ लक्ष्मणरावला. आणि राजा जनकाचे बंधू कुशकीर्तांना 2 मुली आहे, मांडवी श्रुतकीर्ती, या चुलत बहिणी. श्रुतकीर्ती शत्रुनाला, मांडवी भरताला, उर्मिला लक्ष्मण, सीतारामाला. 4 बहिणीचं मंडपात एकाच उरकलं. चालेल. 2 बुवानी जोडवलं आहे. बुवा वेल्डिंगच्याच कामावर असतात, आणि बुवानं तेच केलं पाहिजे. चुकून एखाद्या गावात 2 सप्ते होत असेल तर त्या बुवानी सगळ्या गावाच्या पाया पडावं, रडावं, सगळ्यांना एकत्रित आणावं, आणि एकच सप्ताह करून अख्खं गाव एका ठिकाणी आणावं. हे बुवाचं काम आहे, वेल्डिंग. म्हणून 2 साधू जोडायच्या कामावर. वसिष्ठजींनी सांगितलं दशरथाला, शतानंद जनकाला. आम्ही असा निर्णय घेतला. ठीक आहे बाबा. जनकाने म्हटलं नाही आम्हाला मुलं बघू द्या, दशरथाने मागितलं नाही मुली बघू द्या, तुम्ही कराल ते. याला म्हणता संताची पायी, हा माझा विश्वास. झालं. मुहूर्त निघाला. मार्गशीर्ष महिना, शुद्ध पक्ष, पंचमी तिथी, गोरज मुहूर्त. हे रामाचं लग्न. महिना मार्गशीर्ष का निवडला? 75 विभूतीमध्ये मार्गशीर्ष महिना ही भगवंताची विभूती. मासानाम मार्गशीर्षोहम. मार्गशीर्ष, शुद्ध पक्ष, तिथी पंचमी, मुहूर्त गोरज. गोरज म्हणजे गायी रानातून वासराच्या वडीनं घाईघाई चरून त्यांच्या खुरानं जी धूळ उडते ती पांढरी धूळ मावळत्या सूर्याच्या तांबड्या किरणात पिवळी दिसते, त्या कालावधीचं नाव आहे गोरज मुहूर्त. गोरज शब्दाचा जन्म आहे गायीच्या खुरानं उडणारे रज, तो शब्द जन्माला आला गोरज. हिंदीत धेनू धोरी बेला बिमल सकळ सुमंगल मूल. धेनू धोरी बेला, बस गोरज. जाऊ द्या. मुख्य 2 मुहूर्त आहेत, एक घटी आणि गोरज. 12च्या आत जे लग्न ते घटी, सायंकाळी लागतं ते गोरज. पण माणसाने सध्या सुधरून काढलं सोयीचं. अभिजित
12:42, 12:57, 12:35 उद्देश एकच, सगळे उरकून लग्नाला येता यावं आणि लग्न लावून सूर्य मावळ्याच्या आत घरी जाता यावं, हे याचं सुपीक डोकं आहे. नाही तर 12:35, 12:42 ह्या अभिजित मुहूर्ताला फार महत्त्व नाही. मुहूर्त घटी आणि गोरज मुहूर्त. मोठा मंडप टाकला जसा मौजपुरीच्या लोकांनी टाकला. काय आहे का काटकसर? ऐश्वर्यात चालू आहे कार्यक्रम. सगळ्या जालना जिल्ह्यात चर्चा चालली मौजपुरीची. एवढं कसं काय जमतं? अरे एवढं कसं काय जमतं? कृष्ण बसलाय समाधीत, तो सर्वांना मोबाईल करतो. स्वामी महाराज तिथून आलतही सगळी यंत्रणा आहे. मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल. हे माणसाची कामं आहे का? कोणीतरी दैवी शक्ती न दिसणारी तुमच्या माग उभी राहून करून घेते. म्हणून दृष्ट लागेला 16 4 दिवस तर झाले. मजा आहे. काल लेके आणा म्हटलं तर यांनी खरंच आणल्या. माणसालाही जागा ठेवली नाही. काय मी आपली गंमत केली होती तुम्हाला, आणि त्याही आल्याच बो. नुसत्या आल्या नाही, तिच्या सासूला आणलं, तिच्या जाऊला आणलं तिनं. मी फक्त लेकी म्हणलं होतं तर त्यांनी 4 महिला आणल्या आपल्या आपल्या गाऊन. आता माणसाला जागा नाही राहिली ना. इकडे बसवले, इकडे बसवले, आता तिकडचे माणसं उठवले, तिकडे माग महिला. सगळ्या कार्यक्रम आता कौशल्याचाच चालू आहे. दशरथ तिकडे उन्हात, भाग जाओ बाहेर. मजा आहे. ऐश्वर्यात मोठा मंडप टाकला राजा जनकानं. मंडपाचं सौंदर्य पाहायला कोण कोण आहे थोडं लक्षपूर्वक ऐका. आकडे सांगतो. आकडे म्हणजे वीज चोरायचे नाही, ते लावतात तेही नाही. पाहुणे ओळखायचे तुम्ही. काही 1000 डोळ्याचे, काही 12 डोळ्याचे, काही 8 डोळ्याचे, काही 3 डोळ्याचे आणि बाकी 2 डोळ्याचे. एवढे पाहुणे आहे. 1000 डोळ्याचा इंद्रदेव आहे, 12 डोळ्याचा कार्तिक जे आहे, 8 डोळ्याचा ब्रह्मदेव आहे, 3 डोळ्याचा महादेव आहे आणि बाकी सगळे 2 डोळेवाले. पाहुणे कळले ना? एवढ्यात ब्रह्मदेव रुसला. अरे हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. रुसवे फुगवे. रुसला ब्रह्मदेवनं निघाला. बरं झालं तिकडच्या शेवटच्या कमानीपर्यंत गेल्यावर नारदजी होते. नारायण नारायण. अरे कुठं चालला पप्पा? नारदाचा बाप आहे ब्रह्मदेव. कुठं चालला? लग्न लागायचं. चालला कुठं? नाही थांबणार मंडपात. काय झालं? मला का स्थान नाही पूजेचं? नारदाला वाटलं आपला बाप आहे, याला एवढ्या समाजात कसं बोलावं. म्हणून नारदानं ब्रह्मदेव तिकडे मोसंबीच्या बगीच्यात नेला एकटा. मोसंबीचा बगीचा आहे आणि तिथं विचारलं, 4ही डोके गहाण ठेवून आला का लग्नाला? म्हणजे म्हणतोस तुझ्या बापाचं लग्न आहे ना. राम विष्णूचा अवतार, विष्णूच्या नाभीतून कमळ, कमळातून ब्रह्मदेव. लग्न तुझ्या बापाचं आहे आणि बापाच्या लग्नात मुलं नसतातच. खरं आहे का नाही? अरे ते KG1ला असेल तो पिंट्या. KG1ला होता बरं का संतोष. KG1ला पिंट्या होता. पप्पा ऑफिसला गेले होते. हे नीट आहे का डोंगरेजी? पप्पा ऑफिसला गेले, पिंट्या KG1ला, मम्मी किचनमध्ये. त्याला त्याच्या मायबापाच्या लग्नाच्या फोटोचं अल्बम सापडलं. बसलं चाळत. पप्पा जिलबी खाऊ घालते मम्मीला, मम्मी लाडू खाऊ घालते पप्पाला. अंतरपाठ धरलेला कुठे ब्राह्मण काका, कुठे आजी, याचा आजोबा कुठे, याचा काका, सगळे याचाच फोटो दिसेना. याला वाटलं एवढं प्रेम माझ्यावर डॅडीचं मम्मीचं, माझा फोटो का नाही घेतला. दिलं ना अल्बम फेकून. आलं किचनमध्ये. मम्मी काय? सगळ्यांचे फोटो घेतले. पप्पाला जिलेबी खाऊ घालती, पप्पा लाडू खाऊ घालतात तुला, कुठे काकाचा, काकूचा, आजीचा, आजोबाचा, ब्राह्मणाचा, सगळ्यांचे. माझा का नाही फोटो घेतला? मम्मी तर हादरलीच.
पण मम्मी हुशार, मम्म्या फार हुशार असतात. मम्मीला माहिती आहे आता पिंट्याची बाजू घेतल्याशिवाय प्रकरण शांत होत नाही, म्हणून मम्मी पिंट्याच्याच बाजूने बोलू लागली. किती वेळा म्हटलं तुझ्या पप्पाला मी, आपल्या लग्नात आपल्या पिंट्याचा फोटो का नाही घेतला? मग काय म्हणले पप्पा? घ्यायचाच नव्हता म्हणले मला. का बरं? त्यांनाच विचार ना ऑफिस मधून आल्यावर. मम्मीचा उद्देश दिवस तर सुखात जाईल, कोण खुराक डोक्याला लावून. आता जेवून घे. नाही जेवणार, येऊ दे पप्पाला. नाही जेवलं ते नाही जेवलं. त्याचा पप्पा याच्या आवडीचा खाऊ बटर बटर बाहेरून घे रे बटर, फेका गटारात. काय नाटकं करता प्रेमाची? म्हणजे अख्खा अल्बम चाललं. मम्मीला जिलबी खाऊ घालता, मम्मी लाडू खाऊ, काकाचा फोटो, काकूचा गावच्या ब्राह्मणात. अरे ते आमच्या लग्नातले फोटो असतील रे. तेच म्हणतो ना मी. माझा का नाही फोटो घेतला? अरे तू माझा मुलगा आहे, मी बाप आहे तुझा. मग सगळ्यांचे घेतले, मला नाही. गाढवाच्या बच्चा. जाऊ द्या, मराठी कळली आहे, भरपूर झालं. अरे अरे बापाच्या लग्नात लेकर नसतात, फोटो कसा काढता येईल? हे मोसंबीतलं चालू आहे आपलं. ब्रह्मदेवाला नारद म्हणला, या बापाचं लग्न आहे रामाचं, बसला रुसून. आता विरोधकाची मीटिंग, बरं का, विरोधकाची मीटिंग बसली इंद्राकडे. काही करा, मुहूर्त टाळा, मुहूर्त टाळा. रामाचं लग्न मुहूर्तावर लागलं तर त्याच्या जीवनात विघ्न नाही. हे वनवासात जात नाही, याची पत्नी रावण चोरत नाही, रावण मरत नाही, त्याची कुठे सुटत नाही. काही करा, मुहूर्त टाळा. तर इंद्रानं 14 मिनिट मुहूर्त टाळला, बरं का. रामाचं लग्न 14 मिनिट उशिरा लागलं. वसिष्ठाने सुद्धा जबाबदारी स्वीकारली नाही. हम जिम्मेदार नहीं, मुहूर्त बीत गया है. काय झालं? 14 मिनिट लग्न उशिरा लागलं. राम 14 वर्षे वनवासात गेला. आमचं 3.5 तास लेट लागल्यावर काय काय होत असेल घरी जाऊन हिशोब करा. अरे मग मुहूर्त काढता कशाला? त्यापेक्षा आज रोजी लग्न लागेल. 12:42 छापण्यासाठी नाही, सांभाळण्यासाठी आहे. त्या 2 जीवाचं मिलन त्या मुहूर्तावर झालं तर त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जात असतं. आता ती नवीन पद्धत निघाली. नवरदेवाचे 10,000 पाहुणे मंडपात असतात. तुमचे अनुभव आहे. 10,000 पाहुण्याला सजा देतात ते 10 पोरं, 10 नवरदेवाचे मित्र, 10च असतात ते. पण त्यांचाही दोष नसतो. खर्च नवरदेवाचा असतो, उष्णता पोटात. ही मराठी कळते तुम्हाला? ते जुमानत नाही कोणाला. इकडे 12:30चं लग्न, 2:30 वाजलेले, लाईट गेलेली, साड्याच्या पदरानं लेकराला वारा घालणं चालू. पाणी मागतात लेकरं, लोकांनी घड्याळी पाहतात. लग्न 12:30चं, 2:45 वाजत. काय चाललं? नवरीचा बाप जातो, चला रे पोरो. अरे 2:30 वाजले बाबा, चला जा तुम्ही, खुशी करू द्या. ते 10. शेवटी आचारी 3 वाजता येतो. डोंगरे महाराज, इकडे या पाटील. काय तुम्ही म्हणलं ना 12:30ला स्वयंपाक तयार ठेव. मग 12:30 स्वयंपाक तयार होता. आता 3:15 वाजले, आंबट वास यायला लागला. आणि मग मुलीचा बाप हादरला. अक्षरशः त्या मुलाच्या पुढे दंडवत घालतो. 22 वर्षाचे पोरं आणि हा 60 वर्षाचा मुलीचा बाप पाया पडतो. तुमच्या पाया पडतो. चला पोरावर, माझी अब्रू जाण्याची वेळ, अन्नाची नासाडी. अरे जा, खुशी करू दे आम्हाला. हे 10. मला तरी वाटतं म्हटलं ठेवून दे ना. पाणी प्यायचं आहे का तिला, का नुसती बाटली खेळायची आहे? आधीच मी संशय घेतला होता इथे ना. जा, खुशी करू द्या आम्हाला. म्हणून मला असं वाटतं की गावोगावी एक 10 मुलांचं मंडळ स्थापन करा. गरम रक्ताचे पोरं पाहिजे 10. आणि त्यांच्या हाती उसातल्या शेवऱ्याचे दांडके द्यायचे, ओले. त्यांचं नाव ठेवायचं दांडक मंडळ मौजपुरी आपले सहर्षे स्वागत करीत आहे. कधी ते नवरदेवाचे 10 मित्र ऐकत नाही तेव्हा नवरीच्या बापानं यांना मोबाईल करणे.
हॅलो दानक मंडळ, हा चला स्वागताला. ते तिकडेच बदलायचे कपडे फाटेपर्यंत, काही पाप लागत नाही. नवरदेव आणायचा आणि वेळेवर लग्न लावायचं. वधूवर दानक मंडळाला जन्मभर आशीर्वाद देतील, तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं म्हणते. आणि एक लक्षात ठेवा, हे माझं बोलणं नाचण्याच्या विरोधातलं नाही. जरूर नाचा, त्याही वेळेला नाचणं होतं. तुम्हाला 3 तास नाचायचं आहे ना, मग 9ला नाचणं सुरू करा, 12ला नवरदेव आणा आणि त्याचं मुहूर्तावर लग्न लावा. अरे मुहूर्त 12:30चा, नाचणं सुरू करता 12:30ला, 3:30ला नवरदेव आणता. तुमच्या 3 तासाच्या डिस्कोनं त्याचा जन्माचा डिस्को होतो, याची काय वाट आहे. पण तेव्हा सुद्धा घोडा काम आहे, नवरदेव राम आहे, बाकीचे घोडे साधे आहे. भरत शत्रुघ्न लक्ष्मण त्या घोड्यावरती विराजमान, रामाचे लक्ष्मणाचे भरताचे शत्रुघ्नाचे मिरत मिथिला गोष्ट. नाचायला सुरुवात झाली, नवरदेव निघाले सासूरवाडीला. आपण 1-2 मिनिट, जास्त नाही. हात वर करा, शाबास, वा वा. फक्त सावरियो म्हणायचं, सावरियो 4च अक्षर आहे. ये बा सावरियो, हातवर सावरियो मौजपुरी नहीं, जनकपुरी. सावरियो मारो रंजरथ नंदन, सावरियो मारो रंजरथ नंदन, भारत भजन करो डोगरे जी. भारत सावरियो महाराज वाह वाह. मारो जानकी वल्लभ, सावरियो मारो जानकी वल्लभ, दर्शन करें राघव की चलो सब रंग बाजे, बिना बाजे रंग बाजे, बिना बाजे, रंग बाजे बाजे बिना बाजे, रंग बाजे बाजे बिना बाजे, डमरू बाजे बजा, चलो सब दर्शन करें, डमरू बाजे बजा, चलो सब दर्शन ब्रह्मा नाचे विष्णु नाचे, ब्रह्मा नाचे विष्णु नाचे, ब्रह्मा नाचे नाचे विष्णु नाचे, ब्रह्मा नाचे विष्णु नाचे, शिवजी ने नाचे बड़ा.
मेरे राघव की तेरी बरा चलो सब दर्शन करे। दुर्लभ बने सरकार जोड़ी का जवाब नहीं। दुल्हा बने सरकार चोरी का जवाब जोड़ी का जवाब नहीं, जोड़ी का जवाब नहीं, चोरी का जवाब नहीं, चोरी का जवाब नहीं, चोरी का जवाब दुल्हा जोड़ी का जवाब नहीं। सावरियो सावरियो और असुर निकंदन और असुर निकंदन और दशरथ नंदन सावरियो और दशरथ नंदन और कौशल और असुर निकंदन और असुर निकंदन और शाबास. चौघ्या बहिणीचा बारड महाराज चौघा सोबत विवाह संपन्न झाला. संतोष, हे एवढे आंबे इथून उचलवो, नाही तर रामायण काय होणार नाही माझ्याने. आताच तोंडाला पाणी. काय काय वस्तू अशा आहे, याच्यात बरेच लहानपणी खोड्या करणारे बसलेले आहे. पूर्वी लग्नात बॅन पार्टी असायची.